उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर होत नसल्यामुळे समर्थक झाले आक्रमक। लोकसभेच्या 2 टप्प्यात भाजपने जाहीर केलेल्या यादीत उदयनराजेंचे नाव जाहीर न झाल्यामुळे उदयनराजे समर्थकांनी घेतला महत्त्वाचा निर्णय। भाजपच्या विविध पदावर असणारे उदयनराजेंचे समर्थक उमेदवारी जाहीर न झाल्यास आपल्या पदांचा राजीनामा द्यायच्या तयारीत। जिल्हा शासकीय विश्रामगृह येथे एकत्र आलेल्या उदयनराजे समर्थकांनी घेतला निर्णय। कोर कमिटीचा विषय घेतला, बरोबर आहे की कोर कमिटीचा विषय घेतला। तुम्हाला मी जबाबदारीने बोलतो, फादर बॉडी असेल, कोर कमिटी असेल, जिल्हा कार्यकारिणी असेल, ह्या निवडी होताना जशी पाठीमागच्या आठवड्यामध्ये टकले बोरगावमध्ये झालेल्या सभेत मी नाव घेऊन बोलतोय, जबाबदारीने बोलतोय, कारण आता पाणी गळायला आलेलं आहे, त्यामुळे नाव घ्यावं लागते। टकले बोरगावच्या सभेत जिल्ह्याचा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रवादीचा नितीन काका खासदार होताना मला बघायला आवडेल ही भाषा करत असेल तर ह्यांना अधिकार आहे का नैतिक भाजपचा अध्यक्ष म्हणून बसायला। दुसरी गोष्ट सगळ्यांच्या वावरात तीव्र होत्या म्हणजे असं की औरंगजेबानं शिवाजी महाराजांची जी अवस्था केली की तिसऱ्या लाईनीत उभं केलं आणि त्यांची अवहेलना केली, तशा पद्धतीनं भाजपनं आज उदयन महाराजांची अवस्था केलेली आहे। आज तिसरी यादी जाहीर होणार आहे, तर यांच्या नावाची अजून घोषणा केलेली नाही। अशा पद्धतीच्या अनेक ज्या आमच्या भावना होत्या, ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, त्या पद्धतीने सगळ्या व्यक्त केलेल्या आहेत। जर उद्या भविष्यात ह्यांनी जर आज त्यांनी जर उमेदवारी जाहीर केली नाही तर उद्या सगळे उदयन महाराजांचे जेवढे जिल्ह्यातले कार्यकर्ते असतील, जेवढे पदाधिकारी असतील, ह्या परिस्थितीवर आता आपण इथं थांबलोय। जिल्ह्यातल्या कुठलाही पदाधिकारी असो तो कुणी असो, उद्याच्याला 10 वाजता त्यांना शिवतीर्थावर यायचंय, राजीनामा फुकट यायचं नाही। त्यांनी महाराजांचे आपण कार्यकर्ते आहोत, तिकीट मागायला आपण काही भिकारी नाही, याच्याकडं काय कारण नाही तिकीट मागायची कुणाला। आज फक्त महाराजांच्या नावाखाली 13 वर्ष मतदान घेतात ते, आणि आज 13व्या वर्षी त्याला तिकीट मागायची वेळ येते। ही निर्लज्जपणाचा कळस घातलेला आहे। आजपासून तिकीट मागणं नाही, आम्ही स्वतः तिकीट आहे। महाराज हे आमचं मतदार आहेत आणि आम्ही त्यांचे मतदार आहोत, ते आमचे नेते आहेत। जगाच्या पाठीवर कुठं असं लिहिलंय का बघा तुम्ही। आज कुठल्या वंशजाला, आज तुम्ही मागच्या इलेक्शनचं पण बघा, महाराजांच्या मुळे तिकीट ह्या लोकांना मिळाली। आज महाराज जिथं जातात तिथं महाराजांच्या मागे पब्लिक असतं। सातारा जिल्ह्यात नाही, प्रत्येक ठिकाणी भावना अशी आहे की महाराजांना इतक्या दिवस ठेवलंच, त्यांना तिकीट द्यासाठी मागणी करावी लागते। हे किती मोठं दुर्दैव आहे। तुम्ही मला एक सांगा, परवा एक तिथं कुठं मिटिंग झाली, तिथं एक कुठला तरी नेता म्हणतो महाराजांचं नाव घेत नाही। अरे तुला खांद्यावर टिकून निवडून आणला त्यांनी आणि तू त्याचं नाव घेत नाही। कुठल्याही सभेमध्ये महाराजांचं नाव घेतलं का कुणी सांगा? खासदार होतील म्हणून कोणी नाव घेतलं का? आज सांगा मला, आजच्या ह्या घडीपर्यंत फक्त म्हणतात की नाही आम्ही मागतो, आम्ही करतो। काय करताय तुम्ही? आजपर्यंत आवाज काढणं तुम्ही मिटिंग घेऊन सांगितलं का? कुठल्या सभेला सांगितलं का? कुठल्या बातमीला दिसतंय का की आज भाजपच्या किंवा कुठल्याही पक्षाच्या माध्यमातून की येऊन तिथं स्टेजवर सांगितलं की आमचा एकच खासदार असेल, फक्त उदयन महाराज असतील, त्यांच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला खासदार नसेल। आज कोणाची ताकद झाली का सांगायची सातारा जिल्ह्यात? का नाही सांगत? तुम्हाला फक्त माताल महाराज पाहिजे का? ऐका, उद्यापर्यंत झाल्या नाहीत, उमेदवारी जर जाहीर झाली नाही तर भाजपचे महाराजांना मानणारे सगळे जिल्ह्यातले पदाधिकारी ती तयारी आज पूर्ण झालेली आहे। उद्या सकाळी 10 साडेदहा वाजता सर्व कार्यकर्ते आज आपल्या शिवतीर्थावर पोहे त्याच्यापेक्षा काय मला म्हणायचे, जिल्हा कोर कमिटी काय एक शब्द बोलून झाली शक्य नाही होणार ना या गोष्टी। परत एकदा आवाज द्या। एक नेता एक आवाज, उदयन महाराज, उदयन महाराज। एक नेता एक आवाज, उदयन महाराज, उदयन महाराज। कोण म्हणते घेत नाही, आज कोण आमच्याशिवाय? उदयन महाराज, उदयन महाराज। एक नेता एक आवाज, हात नाही
सगळे उसा समाज सगळ्यात बाहेर थांबलेला आमच्या महाराष्ट्रामध्ये मनाप्रमाणे निर्णय होईल आणि योग्य निर्णय. छत्रपतींचा अपमान करते का असं वाटत नाही का तुम्हाला? भाजप छत्रपतींचा कुठेही अपमान करत नाही. आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पहिल्या सीट्स निवडून आलेल्या आहेत त्या ठिकाणी या उमेदवारांची डिक्लेरेशन झाली. बाकी ठिकाणी डिक्लेरेशन होणं बाकी आहे. योग्य वेळी वरिष्ठ नेते त्यासाठी निर्णय घेतील आणि आपल्याला न्याय देतील. धन्यवाद. नेहमीच छत्रपतींचा अपमान चला झाला. यंदा पण होईल चला या आता बाबा चल. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. विद्यार्थ्यांनो, नीट, जेई, सीईटी करायची आहे तर मग लातूर, पुणे, कोटा कशाला? आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी. उच्च शिक्षणातील निर्णायक वळणावरील दीपस्तंभ अर्थात रॉय सरांची फोटॉन करिअर अकॅडमी. नीट, जेई, रेग्युलर रिपीटर बॅचेस, MST CET बॅचेस, 100% निकालाची परंपरा, सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी IIT फॅकल्टी. तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. फोटॉन आहे तर शक्य आहे. संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी, विसावा नाका, माने हॉस्पिटल शेजारी, सातारा. फोन 93 564 72 005.